हाय गाईज, आज बनवत आपण तंदुरी चिकन बिर्याणी. ती कशी बनवतात ते बघूया. त्यासाठी इथे पाणी उकळत ठेवलं आहे आधी आपण भातासाठी. आता आपण त्यात काय काय टाकणार? जीर आहे, 2-3 लवंग आहे, दालचिनी आहे, हिरवी वेलची 2, एक काळी आहे आणि 6 मिरी आहे. आपण ते आता खडा मसाला ना, हो. तो आपण टाकून घेते त्यात. मीठ. आता आपण त्यात टाकणार मीठ. तेल. आता थोडंसं आपण तेल टाकणार आहोत. आता आपण तांदूळ टाकूया. अर्धा किलो ते 500. किती तांदूळ आहे? 500 ग्रॅम. अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत आपण, ते आपण टाकतो त्यात. हे 5 मिनिटं धुवून ठेवले होते. बासमती तांदूळ आहेत. आपण हे ढवळूया जरा, उकळायला पाहिजे ना. इथे आपण ढवळून म्हणजे एकत्र करून घेतलेलं आहे. आता ह्याला आपण 70% भात शिजवून घेणार आहोत. आता आपण इथे चिकनला मॅरिनेशन करून घेतोय. त्यासाठी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आपण. जास्त चिकन घेतलेलं आहे. आता आपण त्यात टाकतोय गरम मसाला पाव चमचा. त्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत जिरे पावडर पाव चमचा, धने पावडर पाव चमचा, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, दही 1 छोटा कप. छोटा ग्लास आपण घेतलेला आहे. पेला आहे सगळं. आपण त्यात टाकणार मीठ. छोटा अर्धा चमचा टाकले. आता आपण ह्यात टाकतोय मिरची पावडर पाऊण चमचा. थोडासा फूड कलर टाकतोय. थोडासा आपण फूड कलर टाकतोय. तर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर नाही टाकू शकता, स्किप करू शकता, असं काही नाही. इथे आता आपला भात शिजून रेडी झालेला आहे. ह्याला आता आपण काढून घेणार आहोत. पूर्ण नाही शिजवले, 70% शिजवलंय. इथेच आपण भात काढून घेतलेला आहे. ह्याला आपण थंड करून घेणार आहोत ना. हो. आता ह्याला आपण थंड करून घेऊया. आता ह्याच्यात आपण टाकतोय थोडीशी काळी मिरी पावडर आणि आता आपण चिकनला लावून घेऊया सर्व.
हे ठेवूया आता 10 मिनटं. मला आता 10 मिनटं साईडला ठेवून देऊया आपण मॅरिनेशन केलं चिकन. आता आपण इथे तेल तापवायला ठेवलेलं, त्यात कांदा फ्राय करून घेतोय. 4 कांदे घेतले छोटे मिडे. आता आपण इथे कांदा भाजून घेऊया, फ्राय करून घेतोय. म्हणजे फ्राय करून घेऊया. इथे आता आपला कांदा फ्राय झालेला आहे ना. होते ना, बघ थोडा अजून व्हायला पाहिजे. आता आपला कांदा फ्राय झालाय, काढूया. इथे आता आपला कांदा फ्राय झालेला. आता आपण ह्याला काढून घेऊया डिशमध्ये. तेल हे करून ठेवूया, मग कडक होईल तो. आता आपण ह्या कांद्याला बाजूला ठेवून देऊया, म्हणजे तो क्रिस्पी आणि चांगला टेस्टी लागेल. आता आपण घेऊया चिकन, जे आपण मॅरिनेशन करून घेतलेलं आहे मगाशी, त्याला टाकूया आपण आता फ्राय करायला. हे ढवळून ढवळून फ्राय करायला लागणार आहे आता, थांबून थांबून. थोडा गॅस वाढवली. पण फ्राय करून घेते, पण तो मसाला खाली चिकटतोय, तो चिकटून काढत राहायचं, असं जळून नाही द्यायचं. तो चिकनला लागला पाहिजे असं करायचं. तर आपला हा चिकन फ्राय झालंय. आता आपण ह्यात टाकणार थोडीशी कस्तुरी मेथी आणि टोमॅटोची प्युरी. 2 टोमॅटोची प्युरी आहे ना. इथे आपण आता एकत्र करून घेऊया आपण ह्यांना.
हे 10 मिनिटं आपण असं ठेवूया. 10 मिनिटं आता ते झाकण ठेवून शिजवून घेऊया. इथे आता 10 मिनिटं झालेली आहेत. आपण एकदा त्यांना आता एकत्र करून घेऊया पुन्हा. एकदम ड्राय झाले. आपण राहिले नाही जी ग्रेव्ही ती टाकूया. आता आपण हे ठेवूया. आता आपण त्यात काय ठेवतोय? तूप घालतोय. तंदुरी करायची ना, तंदुरी त्यावर येण्यासाठी आपण त्यात ठेवलेलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवूया आणि 10 मिनिटं आता ह्याला शिजवून घेऊया. 10 मिनिटं राहून दे. आता इथे आपण झाकण काढून घेतोय. 10 मिनिटं झालेली आहेत. छान वास सुटलाय. छान वास पण सुटलाय आणि चिकन पण असं मस्त दिसतंय. इथे आता कलर पण मस्त आलेला आहे. आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत थोडंसं पाणी. खूप ड्राय ना ती. आपल्याला जेवढी म्हणजे खाली ग्रेव्ही हवी असेल ना तेवढं पाणी टाकायचं. आणि त्याच्यावर आपण भात टाकणार आहोत ना, म्हणून. हे तांदूळ शिजवलेलंच पाणी आहे. तर बघ ग्रेव्ही हवे ना आपल्याला, थोडंसं टाकते. आणि त्याच्यावर आपण भाताची लेअर टाकणार आहोत ना, म्हणून. त्यावर टाकली आपण थोडीशी कोथिंबीर. अर्धा पेला गेलं पाणी छोटं ग्रेव्हीसाठी. आता आपण त्यावर टाकूया कांदा जो आपण फ्राय करून घेतलेला आहे तो. आता आपण ह्याच्यावर टाकतोय भात. इथे तर आपण भात लावून घेतलेला. आता ह्याच्यावर टाकतोय आपण थोडासा फूड कलर. आता आपण त्याच्यावर टाकणार थोडंसं कांदा वरून. तो फ्राय केलेला तोच टाकणार आहोत. आणि ह्याच्यावर आपण टाकूया आता कोथिंबीर वरून. पुदिना टाकतोय. आपण त्यावर टाकणार आता तूप.
जरासं पाणी राहिलेलं नो आता थोडंसं. थोडंसं पाणी टाकायचं वरून आपल्याला, जास्त नाही, एकदम थोडंसं पाणी टाकलेलं. आता आपण ह्याला साईडला पण तवा तापवून घेतोय, तेव्हा त्या टोपाला ठेवणार आहोत म्हणजे. तवा आपला गरम झालाय, आपण हे ठेवू. आता त्याला ठेवूया. किती वेळासाठी ठेवणार आता? आता 10 मिनिटासाठी ठेवतो आपण. एक वजन 10 ठेवू. मिनिटासाठी ठेवून देऊया आपण त्याला असं बारीक गॅसवर. एकदम कमी गॅस केले. आणि 10 मिनिटांनी आपण चेक करूया. चल, आता आपली बिर्याणी तयार झाली. 10 मिनटं वाफ काढली आणि थंड अशी झाकून 10 मिनटं ठेवली. गॅस बंद करू. छान झाली मोकळी मोकळी. अशी मोकळी मोकळी झालेली आहे. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. मस्त छान वास सुटलाय. थांबायला वेळ नाही आता. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.